नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या भाग 1, प्रवास कल्याणी प्रतिभेचा ते अहिल्या माता, प्रकरण 6, आई ते मातोश्री. राज्याचा वारस मालेराव झाले. 2 जून 1766 रोजी मालेरावांना सुभेदारीची सनद मिळाली. आलमपूर मल्हार नगर झाले. इथे मल्हाररावांची छत्री बांधणे व सदावर्त चालवण्यासाठी पुणे राजमंडळाने मालेरावांना 15 गावे इनाम दिली. होळकरांच्या राज्याचा अधिकृत कारभार मालेरावांवर सोपवलेला असला तरी हा भार ते पेलू शकत नाहीत याची जाणीव अहिल्याबाईंबरोबर पेशव्यांना पण होती. परमेश्वराने ही सोपवलेली जबाबदारी आपणच सावधपणे पार पाडायला हवी ही त्यांची धारणा होती. 1761 मध्ये सुलतानपूर परगण्यातील सारंगखेड गावातील केसर सिंगाच्या भावजईच्या सांगण्यावरून मालेरावाने केसर सिंगाचे वतन जप्त केले होते. याबाबतचे पत्र माधवरावांनी मल्हाररावांना लिहिले होते. मल्हाररावांनी मालेरावांना जप्ती उठवण्यास सांगितले. त्यानंतर आठवडाभरात मल्हाररावांनी मालेरावांवर इतर काही कामे सोपवली. ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली. मालेरावाला कारभाराला लावण्याच्या प्रयत्नांना यश येत असतानाच मल्हाररावांचा मृत्यू ओढवला. सुभेदारी मिळाल्याच्या उत्साहाच्या भरात मालेरावांनी महाल सजवण्यासाठी बेसुमार खर्च केला. हा खर्च गंगोबा तात्यांना त्यांनी सरकारी खर्चातून करायला सांगितला. अहिल्याबाईंना न विचारता हे करणे गंगोबा तात्यांना अडचणीचे वाटले. अहिल्याबाईंच्या कानावर ही गोष्ट घालून तो खर्च गंगोबा तात्यांनी खासगीतून केला. गंगोबा तात्यांना मालेरावांनी म्हणून शिक्षा केली, अपमानित केले. अहिल्याबाईंनी गंगोबा तात्यांची माफी मागायला सांगताच मालेरावांनी त्यांना एक अट घातली. यापुढे मातोश्रींनी त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करू नये, महेश्वरी जाऊन राहावे. आपल्या लेकाचा हा उर्मटपणा अहिल्याबाईंना कसा सहन होणार? त्यावर त्या उत्तरल्या, हा कारभार ना माझा ना तुमचा. आपण श्रीमंतांच्या राज्याचे राखणदार. सुभेदारांची सून होताच मला हा हक्क मिळाला आहे. तो जप्त करण्याचा तुम्हास अधिकार नाही. इतके ऐकूनही उद्दामपणे मालेरावांनी आईस सांगितले, तर मग लायक जावई बघा. मल्हाररावांच्या आठवणी पुन्हा तिच्या मनात ताज्या झाल्या. राज्यकारभाराचे, आत्मनिर्भरतेचे शिक्षण त्यांना त्यांच्या गुरुतुल्य मामंजींनी दिले होते. सावनूरच्या लढाईत अनुबाई घोरपडे यांचे स्वतःचे पथक होतं. त्याचं नेतृत्व त्याच करत होत्या. अहिल्यानं सुद्धा असंच स्वतःचं पथक उभारावं असं त्यांना वाटलं. स्त्रियांच्या बाबतीत मल्हाररावांना वाटत होतं त्यांनी स्वाभिमानाने जगावं, मसलतीत भाग घ्यावा, पथक प्रमुख व्हावं. अहिल्यानं स्त्रियांचे पथक इंदुरात चालू करीन अशी त्यांना ग्वाही दिली. या सावनूरच्या लढाईतच भुसीच्या तोफांची कामगिरी मल्हाररावांनी पाहिली होती. रामाजी यादव या तोफांची माहिती घेऊन आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंदुरात तोफांच्या कारखान्याची उभारणी झाली. कित्येक दिवस ही विद्या शिकून घेण्यासाठी अहिल्याबाई जातीने तोफांच्या कारखान्यात जात असत. मिलाप, हस्तनाला, सुरतनाला, जेजाला, सुरंग यातला आणि बुसीच्या तोफातला फरक अहिल्याबाईंनी मल्हारराव, बाईजी, फडणीशीतल्या काही जणांना समजावून सांगितला. मल्हारराव, बाईजींना अहिल्याचं अपरंपरा कौतुक वाटलं. मल्हारराव तर म्हणाले, आम्ही फक्त तलवारबाजी करू शकतो, हे ज्ञान माझ्या बुद्धी पलीकडचे, पण अहिल्यास सती जाण्यापासून परावृत्त करण्याची बुद्धी स्वतःच दिली, म्हणून मल्हारी मार्तंडा, आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. पुत्र मालेराव बोलून गेले तर मग लायक जावई शोधा हे करायची वेळ आलीच होती. भिल्लांचा उपद्रव वाढला होता. ते येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूच्या कुटुंबावर हल्ले करून जेरी सांडत. डेरे राहुट्या लुटायचे. सरंजामदाराची त्यांना फूस होती, म्हणून भिल्लांची हिंमत बरीच वाढली होती. लुटीचा हिस्सा सरंजामदाराकडे जात असे. अहिल्याबाईंनी वाटा वाटांवर 6 स्वारांची गस्ती फौज ठेवली. त्यासाठी नाकी ठाणी बांधली. गणेश विठ्ठलांना सांगून विठाजी बुळे यांना पत्र लिहिले. यात्री सुरक्षित नाही, स्त्रियांची पण भीड मुहूर्त ठेवली जात नाही. ही लूट चालू राहिली. धार्मिक यात्रेकरू प्रवासी यांना जेरीस आणले तर आपल्या राज्याचा दुर्लौकिक चारी दिशांना होणार. दगाबाज भिल्लांचा बिमोड करण्याऐवजी काही सरदारच त्यांच्याकडून लुटीचा हिस्सा घेतात असे समजते. अधिक दक्षता घेऊन सीताबस्वार ठेवावेत. आपण ह्यात सहभागी नसाल याची खात्री आहेच, पण ज्या भागात प्रवासी लुटला जाईल त्याची जबाबदारी त्या भागातील मातब्बराबर राहील. लूट भरून द्यावी लागेल, वर सरकारास दंडही द्यावा लागेल, सुभेदारांच्या आज्ञेवरून. अशाच आशयाची पत्रे 15 सरदारांनाही पाठवण्यात आली. महेश्वरी जाऊन अहिल्याबाईंनी दरबार भरवला. राज्यात भिल्ल आणि पेंढाऱ्यांचा धुमाकूळ माजला होता. कोण कुठून येऊन
घाव घालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रवास अडचणीचा झालाय. भिल्ल ठिकठिकाणी दंगा करतात, प्रसंगी जीवही घेतात. यात्रेकरूंनी त्यांचा धसका घेतलाय. रयतेस निर्विघ्न प्रवासाची हमी हवी. यास्तव जो भिल्ल दरोडेखोरांचे संकट निवारेल, त्याच्या संगे प्राणप्रिय मुक्ताबाईचा विवाह होईल, असा पण त्यांनी दरबारात जाहीर केला. एका तेजस्वी तरुणाने ही कामगिरी पत्करली. त्याला गोळा बारूद, भाला, दांडपट्टा, तलवार, जांबिया चालवता येत होते. अहिल्याबाईंना मुजरा करीत तो तरुण म्हणाला, फत्ते करून जगलो तरच तोंड दाखवीन. मी लगेच कामगिरीवर निघतो. त्यासाठी पैशांची आणि शस्त्रांची तजवीज करावी. तुकोजींनी जातीची चौकशी केली. अहिल्याबाई म्हणाल्या, जर यांनी कामगिरी पार पाडली तर याची जात शूराची, घराणे पराक्रमाचे. दौलत अडका हिमतीचा. या पराक्रमी तरुणाचे नाव होते यशवंत फणसे. अहिल्याबाईंनी सर्वश्रेष्ठ वीराचं स्वागत, शौर्याची पूजा, गुणांचा गौरव करत मुक्ताबाईचे कन्यादान केले. लग्न रूढी मोडून ठरले आणि झाले सुद्धा. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या रूढी अहिल्याबाईंना मान्य होत्या, पण माणसाला माणसापासून दूर करणाऱ्या रूढी पटत नव्हत्या. यशवंतरावांनी भिल्लांच्या म्होरक्यांना अहिल्याबाईंपुढे सादर केले. त्या सर्वांना नायक पदवी देऊन त्यांच्या पगारी नेमणुका अहिल्याबाईंनी केल्या. प्रवाशांची संपूर्ण जबाबदारी नायकांवर सोपवली. त्यांना पोशाख, भिकबाळ्या देऊन सन्मान करीत कर्तव्याची जाणीव करून दिली. यशवंतरावांना खासगीतून सन्मानपूर्वक जहागीर दिली. सरकारी चाकरी बजावल्याबद्दल इनामी गावे आणि किताब बहाल केले. मुक्ताबाईच्या लग्नात आलेल्या पाहुण्या रावळ्यात पीरताबाई वाघ हिच्याशी मालेरावाचे लग्न झाले. तिला आईवडील नव्हते. तिच्याकडे कोण बघणार म्हणून आजोबांनी तिच्या लग्नाची घाई केली. समस्ती झाल्यावरच इंदुरास होळकरांचे घरी आणायचे ठरले. अहिल्याबाई मैनाबाईला आपल्याबरोबर महेश्वरला घेऊन जात. अहिल्याबाईंच्या गैरहजेरीत सुभेदार झाल्यापासून मालेरावाच्या खर्चाला सीमाच नव्हती. 6 महिन्यात खासगीतून त्यांनी 5 लाख उचलले. तुकोजी होळकरांना अहिल्याबाईंनी खासगीला कुलूप ठोकायला सांगितले. आधीच हा खंबीरपणा आपल्याला सुचायला हवा होता अशी त्यांना रुखरुख लागली. राज्यकारभार हा मालेरावांचा पिंडच नव्हता. आवेग ही त्यांची खासियत होती. वन्य प्राण्यांशी मैत्री करणारा, बेफिकीर व कलंदर वृत्ती असणारा माणूस होता. विलासी आयुष्य जगायला आवडत होते. युद्धभूमीवर त्यांचं मन रमत नव्हतं. मालेरावांना कारभाराला लावण्याच्या प्रयत्नांना यश येत असतानाच मल्हाररावांचा मृत्यू झाला. मामलतदार, कमाविसदार, मालेराव सुभेदार झाल्यापासून आपापल्या महालांबद्दल बऱ्या वाईट हकीकती त्यांना सांगू लागले. मालेराव पुणे, दिल्ली येथून येणाऱ्या पत्रव्यवहाराची माहिती घेऊ लागले. क्वचित पत्रांना उत्तरे देऊ लागले. याचे थोडेफार समाधान वाटत होते. तोवरच घडू नये ते घडलेच. आपल्या दासीबरोबर एका विणकराचे संबंध आहेत असा मालेरावाला संशय आला. ते विणकराच्या मागावर राहिले. अहिल्याबाईंनी मालेरावांना नजरकैदेत ठेवले, तरी तो विणकर एके दिवशी वाड्यात येताच इतरांची नजर चुकवून मालेरावाने दालनातून पलायन केले व विणकरावर प्राणघातक हल्ला केला. यात त्या विणकराचा मृत्यू झाला. न्यायप्रिय अहिल्याबाईंनी विणकराची चौकशी चालू ठेवली. तो निरपराध असल्याचे सिद्ध झाले. आपल्या समोर विणकर सतत उभा राहिल्याचे भास मालेरावांना होऊ लागले. खाणे पिणे जाईना म्हणून मालेरावांच्या उषा पायथ्याशी बसून अहिल्याबाई त्यांचे औषध पाणी करीत होत्या. संताप आला म्हणून केला हल्ला. चूक उमगल्यावर अपराधी भावनेचा आवेगही एवढा जबरदस्त की तो त्यांना सहन झाला नाही. त्यातच त्यांचा अंत झाला 27 मार्च 1767. मैनाबाई आणि पीरताबाईंना सती वस्त्रे देण्याची तयारी बहाड आणि वाघांनी सुरू केली. मैनाबाई सतत अहिल्याबाईंनी विनवणी करत होत्या, मला आणि पीरताबाईला जगायचे आहे, आम्हाला वाचवा. मैनेने मुक्तेलाही विचारलं, मला आगीत का लोटायचं? त्या बायकांना सांगा मला सती जायचं नाही. अहिल्याबाईंनी बहाड आणि वाघांना समजावले, पोरी लहान आहेत, त्यांनी असं काय सुख उपभोगलं? मंगळसूत्रांनी गळा आवळला तर संसार होतो का? पीरताबाई तर समजती पण नाही झाली. तुमचा जीव कसा तुटत नाही? मुलींचे पाऊल वाकडं पडले तर निस्तरायचे कोणी? यांना पोसणार कोण? त्यापेक्षा सती गेल्या तर 42 पिढ्यांचा उद्धार करतील. असा बहाड आणि वाघांनी युक्तिवाद करताच अहिल्याबाई अस्वस्थ झाल्या. बाईच्या मरणाचे कुणाला दुःख ना खेद. बायकांनी पतीसंगे जाळून त्या माणसाचा पैसा चीज वस्तू बळकवायचा. बाई मेली तर एकही पुरुष सती जाणार नाही. 13व्याला बोहलं मांडेल. लग्नात किती मजा आली, पण असं जळायचं असतं हे माहीत असतं तर लग्नच केलं नसतं. पीरताबाईचे हे शब्द राहून राहून मनाभोवती पिंगा घालत होते. अहिल्याचे मन आक्रंदत होते. सतीच्या चालीस कायद्याने बंदी, सती बंदी असं काहीसं त्या पुटपुटत होत्या. 12-13 वर्षांच्या कालावधीत खंडेराव, गौतमाबाई, मल्हारराव, मालोजी, त्यांच्याबरोबर सती केलेल्या अनेक प्रिय व्यक्ती यांचे जाणे अहिल्याबाईंना अस्वस्थ करीत असे.
त्यांच्या आठवणी इंदूरच्या राजवाड्यात ठायी ठायी पेरलेल्या होत्या. इंदोरला त्यांचे मन रमेना. रयतेसाठी राज्यकारभाराला तर सुरुवात करावीच लागली. त्यांनी राजधानी दुसरीकडे हलवायचे ठरवले. नर्मदेच्या पवित्र सानिध्यात वसलेल्या महेश्वरात धर्मकारण, राजकारण हातात घालून नांदू लागले. अहिल्या पर्व सुरू झाले. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.